नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सु ल खुटवड यांच्या फजितीचा ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात सु ल खुटवड लिखित अकलेचा कांदा. चंद्रकांत पाटील आणि बाजीराव घोडके यांची महाराष्ट्र केसरीसाठीची कुस्ती बघायला मैदान तुडुंब भरलं होतं. पाय ठेवायला जागा नव्हती. काही तर झाडावर चढून कुस्ती बघण्याचा आनंद लुटत होते. शिट्ट्या आणि घोषणांनी मैदान नुसतं दुमदुमून गेलं होतं. सगळ्या कुस्ती शौकीनांचं लक्ष चंद्रकांत आणि बाजीरावकडे लागलं होतं. एकमेकांवर टाकणारे डाव प्रतिडाव बघून प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणंच फिटत होतं. हजारो प्रेक्षकांपैकी एक असलेला तानाजी चोरमुलेही कुस्ती मोठ्या उत्सुकतेनं बघत होता. आणि बघता बघता चंद्रकांतानं पट काढत बाजीरावाला आसमान दाखवलं. चंद्रकांतचा तो विजय बघून मैदानातल्या सगळ्यांनी उभं राहून त्याला टाळ्यांच्या गजरात अभिवादन केलं. 10-12 जण चपळाईनं पुढं होऊन लाल मातीत घुसले आणि त्यांनी त्याला उचलून घेतलं. सगळीकडे एकच जयघोष झाला. ढोल ताशे वाजायला लागले. आणि हे सगळं भारलेलं वातावरण बघून तानाजी एकदम खुश झाला. त्यानंतर चांदीची गदा देऊन चंद्रकांताचा गौरव करण्यात आला. त्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुसऱ्या दिवशीच्या सगळ्याच वर्तमानपत्रात पान 1 वर चांदीची गदा घेतलेला चंद्रकांतचा फोटो छापण्यात आला. सगळ्या चॅनल्सवर त्याचं कौतुक सुरू होतं. त्यानंतर पुढचे 8-10 दिवस चंद्रकांतचे कुठे ना कुठे सत्कार सुरू होते. त्याच्या बातम्या सगळ्या वर्तमानपत्रात येत होत्या. हे सगळं बघून तानाजी हरखून गेला होता. त्याच्या डोळ्यासमोर चंद्रकांतचा विजय, ती भव्य मिरवणूक, ती चांदीची गदा, वर्तमानपत्रातले फोटो हीच दृश्य तरळायला लागली. आणि तेव्हाच त्याने ठरवून टाकलं की बास, आपण सुद्धा महाराष्ट्र केसरी व्हायचं. व्हायचं म्हणजे काय? व्हायचंच. त्यासाठी काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण महाराष्ट्र केसरी व्हायचंच. तानाजी चोरमुले कला शाखेच्या 3ऱ्या वर्षात शिकत होता. घरची आर्थिक परिस्थिती बरी होती. एकुलता एक असल्यामुळे आईवडिलांचा लाडका होता. दिसायला बऱ्यापैकी होता, हुशार होता. पण तेवढ्या भांडवलावर त्याला कोणी किंमतच देत नव्हतं. मुली तर त्याच्याकडे ढुंकूनही बघत नव्हते. आणि नेमकी हीच खंत त्याच्या मनात कायमची होती. वर्गातल्या मंजिरीवर तो जाम मरत होता. कसंही करून मंजिरीचं प्रेम मिळवायचं हे त्याचं ध्येय होतं. पण त्यात त्याला यशच मिळत नव्हतं. काहीतरी वेगळं करावं आणि सगळ्यांचं मन जिंकून घ्यावं ही त्याची लहानपणापासूनची महत्त्वाकांक्षा होती. पण अनेकदा वेगळे प्रयत्न करूनही प्रत्येक वेळी तो चांगलाच तोंडघशी पडत होता. एखादं कोणाचं तरी भाषण ऐकावं किंवा कोणाचा कार्यक्रम बघावा आणि त्यातून स्फूर्ती घेऊन त्या व्यक्तीसारखं करायला जावं असा प्रकार त्याने अनेकदा केला. पण दरवेळी काही ना काही गणित चुकायचं आणि त्याचा हात त्याच्याच गळ्यात पडायचा. त्याच्या या अक्कल हुशारीमुळे त्याचं अकलेचा कांदा हेच टोपण नाव पडलेलं होतं. 12वी पास झाल्यानंतर आपण फार मोठे झालो, पण इतरांना आपली किंमत नाही याची त्याला जाणीव झाली होती. आपल्यापेक्षा कमी शिकलेले लोक आसपास आहेत, पण त्यांना लोक भाव देत होते. आता या लोकांपेक्षा आपण काकणभर का होईना सरस आहोत याची त्याला कल्पना आली होती. त्यामुळे काहीतरी आपल्या आयुष्यात घडावं आणि आपण आपोआप प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन बसावं असं त्याला सारखं वाटत असे. पेपरमध्ये आपले फोटो छापून येत आहेत. विविध चॅनल्सवर आपल्या मुलाखती सुरू आहेत. गावोगावी आपले सत्कार सुरू आहेत. अशी स्वप्न त्याला जागेपणीसुद्धा नेहमी पडत असत. आणि एकदा अशीच एक संधी नुकतीच त्याला मिळाली. गावात शासनाचा दारूबंदीचा कार्यक्रम झाला. त्याला बरेचसे सरकारी अधिकारी तर उपस्थित होतेच, शिवाय दारूबंदीसाठी आपलं आयुष्य झोकून देणारे अण्णासाहेब शितोळेसुद्धा होते. अनेकांचे संसार वाचवण्यासाठी दारूबंदी कशी आवश्यक आहे हे अण्णासाहेबांनी त्या कार्यक्रमात पटवून दिलं होतं. अण्णासाहेबांचं भाषण ऐकून तानाजी फार प्रभावित झाला होता. त्यांनी तेव्हाच ठरवलं, बास, आता उर्वरित आयुष्य आपण दारूबंदीसाठी वाहून घ्यायचं.
त्यानुसार त्यांनी योजना आखायला सुरुवात केली. शेजारच्या गावाच्या डोंगराच्या कुशीत 5-6 जणं हातभट्टी लावत असल्याचं त्याला माहिती होतं. त्याच्या गावातले अनेक जण त्या हातभट्टीचे हमखास गिराईक पण होते. त्यामुळं या हातभट्टीवर मोर्चा काढून ती भट्टी उद्ध्वस्त करायची योजना त्याने आखली होती. पण मोर्चासाठी कोणी पुढे यायला तयार नव्हतं. पण तो काही निराश झाला नाही. त्याने रोजंदारीवर माणसं घेतली. मोर्चात सहभागी होण्यासाठी 100 रुपये त्यांनी द्यायचं ठरवलं. अशी 50 माणसं त्यांनी तयार केली. आधी पैसे हातात पडल्यावर ही सगळी मंडळी तयार झाली आणि एकदा संध्याकाळी हा मोर्चा हातभट्टीवर घोषणा देत पोहोचला. तिथे पोहोचल्यावर यांनी सुरुवातीला भाषण केलं. दारूच्या दुष्परिणामांवर घशाला कोरड पडेपर्यंत बोलला. हातभट्टी हलवल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असं त्याने ठणकावून सांगितलं. त्यानंतर ज्या ड्रममध्ये दारू भरून ठेवण्यात आली होती तिथे त्याची नजर गेली. त्यांनी ती सगळी दारू खाली ओतायला मोर्चात सहभागी झालेल्या लोकांना सांगितलं. तानाजीची ही आज्ञा लगेच अंमलात आणण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले. काहींनी दारू ओतायला सुरुवात केली तेवढ्यात मोर्चातले अनेक जण समोर आले. अरे अशी जमिनीवर दारू ओतून वाया घालू नका रे. अरे तिला आमच्या पोटात जाऊ द्या, नाहीतरी ती मातीत जिरणारच आहे ना, मग आमच्या पोटात जिरू द्या. असं म्हणत अनेकांनी ओंजळीने दारू प्यायला सुरुवात केली. आजूबाजूला भांडी पडली होती, त्यांनी त्यातनं दारू प्यायला सुरुवात केली. आणि अगदी 10-15 मिनिटात 50 माणसांना दारू एकदम चढायला लागली. सगळी माणसं अक्षरशः झिंगायला लागली, एकमेकांना शिव्या द्यायला लागली. त्या सगळ्यात फक्त तानाजीचं दारू प्यायलेला नव्हता. तो मोर्चासाठी आलेल्या माणसांना आपण इथे कशासाठी आलोत हे समजावून सांगत होता, पण त्याचं कोणी ऐकून घ्यायलाच तयार नाही. उलट ते सगळे लोक त्याला शिव्या घालायला लागले. 10-15 मिनटं अशीच गेली आणि अचानकपणे 5-6 आडदांड माणसं हातात काठ्या घेऊन आली. तू आणलं रे मोर्चे? त्यातल्या एकानं दरडावत विचारलं. हो मग, अनेकांचे संसार तुम्ही धुळीला मिळवताय, दारूबंदी झालीच पाहिजे. तानाजी बेंबीच्या देठापासनं एकटाच ओरडला. अरे पण आमचे संसार तू धुळीला मिळवतो त्याचं काय? असं म्हणत एकाने त्याच्या कानाखाली जोरात ओढली. ते बघून इतरांना चेव आला. त्यांनी हातातल्या काठ्यांनी त्याला बाडवायला सुरुवात केली. तानाजी गुरासारखा ओरडत होता, पण 50 मोर्चेकऱ्यांपैकी एकही त्याच्या मदतीला धावून आला नाही, कारण त्यांच्यातला कोणीही शुद्धीवरच नव्हता. आता आमचं झालेलं नुकसान कोण भरून देणार? ती माणसं ओरडत होती, त्याला जोरजोरात मारत होती. शेवटी आपण सगळं नुकसान भरून द्यायला तयार होत, पण मारू नका असं काकुळतीला येऊन त्यांनी सांगितल्यावर मार थांबला. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या लोकांना 5,000 रुपये पोचते केले. मोर्चेकऱ्यांना आधीच 5,000 दिले होते. त्यामुळे ह्या मोर्चा प्रकरणात त्याला एकूण 10,000चा फटका बसला होता. आणि हे असले नाही ते उद्योग तो करतो म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला काठीने फटकावलं होतं. तेलही गेलं आणि तूपही गेलं. धोपाटणं हाती येऊन अंग सुजेपर्यंत मार खायला लागला होता. या सगळ्या प्रकरणात मोर्चेवाल्यांचा मोठा फायदा झाला होता. त्यांना 100 रुपये तर मिळाले होतेच, शिवाय मनसोक्त दारू प्यायला मिळाली होती. त्यांच्या दृष्टीने हा सगळा दुग्ध शर्करा योग जुळून आला होता. त्यामुळे ते सुद्धा अधूनमधून तानाजी भेटला की, तानाजीराव तेवढं मोर्चेचं परत एकदा बघा की राव, असं म्हणत असत. असंच त्यांनी एकदा महागाईच्या विरोधात रास्ता रोको केलं. 4 दिवस पोलीस कोठडीत खरवून भरपूर मार खाल्ला. भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी एकदा तहसीलदार कचेरीसमोर उपोषण केलं होतं. देशातील भ्रष्टाचाराच्या विरोधात आमरण उपोषण असा बोर्ड त्यांनी शेजारी लावला. पण 4 दिवस झाले तर साधा कारकूनसुद्धा त्याच्या चौकशीला आला नाही. तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक ही फार लांबची गोष्ट. त्यामुळे नाईलाजास्तव त्याला आपला गाशा गुंडाळावा लागला होता. त्यानंतर 3-4 वर्ष तानाजी एकदम गप्प झाला. कसलं आंदोलन नाही का कसला मोर्चा नाही किंवा प्रसिद्धीसाठी कुठलाही स्टंट नाही. लोकांना वाटलं तानाजी आता सुधारला, कॉलेजला जातोय, त्याचा फायदा दिसायला लागला होता. पण हे असलं मिळमिळीत आणि आळणी जीवन तानाजीलाच नकोसं झालं होतं. काहीतरी भव्य दिव्य आपल्या आयुष्यात घडावं ही त्याची लहानपणापासूनची इच्छा आता पुन्हा मूळ धरायला लागली होती. आणि आज ही कुस्ती पाहिल्यावर त्याला आशेचा किरण दिसला.
पण संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासनं सुरुवात असं म्हणतात, तशी त्याची अवस्था झाली होती. महाराष्ट्र केसरी व्हायचं हे ठरलं, पण त्यासाठी काय करावं लागतं हेच त्याला माहीत नव्हतं. त्यासाठी त्यांनी एका तालमीत जाऊन माहिती घ्यायचं ठरवलं. तानाजीनं धीर एकवटून तालमीतल्या एका पहिलवानाला थेट विचारलं, काय हो, महाराष्ट्र केसरी होण्यासाठी काय काय करावं लागतं? त्याचा हा प्रश्न ऐकला आणि तो पहिलवान दचकला. इतर दोघा तिघांनी तानाजीकडे डोळे विस्फारून बघितले. अरे तुला कशाला नाही त्या चौकशा? एका पहिलवानानं दम देत विचारलं. नाही हे बघा, तुम्ही असं रागावू नका हो, पण मी महाराष्ट्र केसरी व्हायचं ठरवलं आहे, काहीसं घाबरत चाचरत तानाजींनी सांगितलं. त्याचं हे उत्तर परिस्थितीशी मोठं विसंगत असावं, कारण त्यानंतर एकदम हास्याचा गडगडाट झाला तिथे. अहो तुम्ही हसण्यावारी नेऊ नका हो, मला खरी ती माहिती द्या ना हो, तानाजीने काकोळतीला येऊन सांगितलं. अरे आधी खाली तर ये, असं म्हणत तानाजीला एका पहिलवानाने बळे सोडून घेतलं आणि दोघा तिघांनी त्याला एकदम मोळीगत उचललं आणि खाली फेकून दिलं. असं 3-4 वेळा घडलं. त्यानंतर एकाने त्याचा पाय जोरात ओढला आणि त्याला फरफटत नेलं. असा असा सारखा व्यायाम करायला लागतो तर होता येतंय महाराष्ट्र केसरी. हे एका पैलवानानं उच्चारलेलं वाक्य ऐकायला तानाजी तिथे होता कुठे? संधी साधून तो कधीच पळून गेला. पण ह्या प्रकारामुळे अंग सारखं ठणकू लागल्यानं त्याने आठवडाभर कॉलेजला दांडी मारली. पण तरी महाराष्ट्र केसरीचं भूत त्याच्या मानगुटीवरून उतरायला तयार नव्हतं. कोणीतरी त्याला सांगितलं की मोठा पहिलवान होण्यासाठी 2 लिटर कोरं दूध प्यायलं पाहिजे, शिवाय सारख्या खारका आणि खोबरं खाल्लं पाहिजे. म्हणून तानाजींनी 2 लिटर कोरं दूध सुरू केलं. पहिले काही तास त्याचा हा उपक्रम टिकला, कारण त्यानंतर त्याला जे जुलाब व्हायला लागले ते थांबेनात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 25 फेऱ्या मारून मारून त्याचा जीव झाला अर्धमेला. एवढं दूध पचवण्याची त्याची ताकदच नव्हती. शिवाय कडक खारका खाऊन त्याचे 2 दात पडले. त्यामुळे त्यांनी कोरं दूध आणि खारका खायचा नाद सोडून दिला. महाराष्ट्र केसरी होण्यासाठी कुठल्या तरी एका वस्तादाचं मार्गदर्शन घ्यावं लागतं ही नवीन माहिती त्याला कळली. पण वस्ताद म्हणजे काय, तो राहतो कुठे, तो काम काय करतो, ही माहिती त्याला नव्हती. पहिलवानांना शिकवणाऱ्यांना वस्ताद म्हणतात ही माहिती त्यांनी कशी बशी जमा केली आणि मग 2 दिवस हिंडून त्यांनी एका वस्तादाला गाठलं आणि आपल्याविषयी सगळी माहिती दिली. हे बघे, महाराष्ट्र केसरी होणं तसं काय अवघड नाही आहे, पण त्याला लय कष्ट घ्यायला लागतात, म्हणजे प्रचंड कष्ट घ्यायला लागतात. रोज 1000 बैठकांत जोर मारावे लागतात. दम वाढवण्यासाठी पहाटे 5-5 किलोमीटर पळावं लागतं. तुझी कष्ट करायची तयारी असेल तर बघ. आता एवढं सगळं मान्य असेल तर माझा गंडा घाल. तानाजींनी या सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच ऐकल्या होत्या. आत्तापर्यंत त्याला दुसऱ्याला गंडा घालणं हे माहिती होतं, पण वस्तादाकडनं गंडा बांधून घ्यावा लागतो हे त्याला प्रथमच कळलं होतं. पण आता मागे हटायचं नाही हे त्याने ठरवलं. काहीही झालं तरी महाराष्ट्र केसरी व्हायचंच असं त्याचं मन त्याला बजावत होतं. तानाजींनी वस्तादचं सगळं मान्य केलं तसं सांगून टाकलं. वस्तादनी जोरात एक थाप त्याच्या पाठीवर हाणली. त्या रट्ट्यानं तानाजी कळवळला, पण त्यातनं सावरला. दुसऱ्या दिवशी पहाटे वस्तादानं तानाजीला तालमीत बोलवलं. गेला तानाजी. सुरुवातीला तानाजीला बैठका काढायला सांगितल्या. उत्साहाच्या भरात तानाजींनी 50पर्यंत बैठका मारल्या, पण त्यानंतर त्याच्या पायात पेटके यायला लागले. बळ 75चा आकडा गाठला. त्यानंतर एकदा बैठक मारली की 2-3 मिनटं तो नुसता चावड्यावर बसून राहायचा. वस्तादचं तानाजीकडे लक्ष गेलं की तो पाठीत एक जोरात रट्टा हाणायचा आणि म्हणायचा, उठा महाराष्ट्र केसरी, बैठका मारायला आलाय का संडासला बसलाय? अशा मारतायतोय बैठका. त्यानंतर 10-15 बैठका तो मारायचा. असं करत 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 त्यांनी त्या दिवशी बळबळ 150 बैठका मारल्या. पण एवढं करेपर्यंत त्याचे डोळे झाले पांढरे, त्याला चक्कर यायला लागली. व्यायाम थांबवून मध्येच तो 2-3 वेळा पाणी पिण्यासाठी गेला होता. 150 बैठका मारल्यानंतर मात्र त्याचं अवसानच गेलं. तो तिथेच कोसळला. 10-15 मिनिटानंतर तो तिथनं उठला, बळबळ घरी आला, झोपून गेला. दुपारचे 12 वाजले तेव्हा त्याला जाग आली. त्याला नीट उठूनही बसता येईना.
दोन्ही पायातनं पेटके येत होते. वेदना तर प्रचंड होत होत्या. पुढचे 4 दिवस त्याने अंथरूण काही सोडलं नाही. सराव नसल्यामुळे हे असं होतं आहे. दररोजचा सराव झाला ना की महाराष्ट्र केसरी होणं फार लांब नाही, हे त्यांनी मनोमन जाणलं. एकदा का ती चांदीची गदा पटकावली की मग सगळ्या राज्यात आपले सत्कार सोहळे सुरू होतील. मग पुढं आपण आराम करू, त्यांनी ठरवून टाकलं. आणि मग कॉलेजमधल्या मुलींची आपल्या मागे रांग लागेल, रांग. अंथरुणावर पडल्या पडल्या तानाजी अशी दिवा स्वप्न रांगवायला लागला. पुढच्या आठवड्यात ते मोठ्या उत्साहानं पुन्हा तालमीत गेला. यावेळी वस्तादनी त्याला जोर मारायला सांगितले. मात्र मागच्या वेळी बैठका मारताना जो त्याला अनुभव आला होता, नेमका तसाच प्रकार जोर मारतानाही व्हायला लागला. फक्त मागच्या वेळी पायांना त्रास होत होता, आता हातांना त्रास व्हायला लागला. एवढाच काय तो फरक. बळे त्याने 100चा आकडा गाठला. आता त्याचे दोन्ही हात जोरात दुखत होते. घरी आल्यानंतर त्याने अंथरुणावर स्वतःला झोकून दिलं आणि त्यानंतर पुढचे 4-5 दिवस त्याला अंथरुणावर पडून राहायला लागलं. त्यानंतर पुढच्या आठवड्यात तो पुन्हा तालमीत जायला लागला. मागचा अनुभव बघता यावेळी वस्तादनं त्याला बैठका आणि जोर मारण्याऐवजी दररोज 5 किलोमीटर पळण्याचा व्यायाम करायला सांगितलं. आणि त्यासाठी तालमीत यायची गरज नाही हे सुद्धा सांगितलं. घरापासून थेट पळायला सुरुवात केली तरी चालेल अशी मुभा त्याला देऊन टाकली. पायात बूट, अंगात स्पोर्ट्सचे कपडे घालून पळायला सांगितलं. तानाजींनी ते सुद्धा गुपचूप मान्य करून टाकलं. त्यानंतर पहाटे उठून तो पळायचा व्यायाम करायला लागला. मात्र त्याच्याकडे स्पोर्ट्स शूज काय, कसल्याच प्रकारचे बूट नव्हते. त्याच्याकडे फक्त स्लीपर आणि कोल्हापुरी वाहणा होत्या. मात्र स्लीपर किंवा वाहणा घालून त्याने 1-2दा पळायचा प्रयत्न केला, पण त्या पायात अडकून तो 2 वेळा पडला. त्यामुळे पायात काहीही न घालता हा व्यायाम करणं त्याला सोयीस्कर पडायला लागलं. स्पोर्ट्सचे कपडे नसल्यामुळे अंडरपॅन्ट आणि बनियन याच्यावर त्याचा व्यायाम सुरू झाला. तो पळायचा व्यायाम करत असताना गावातली कुत्री त्याच्या अंगावर भुंकत असत, पण तो तिकडे दुर्लक्ष करायला लागला. 2-3 दिवस असे व्यवस्थित गेले. 4थ्या दिवशी तो अंडरवेअर आणि बनियनवर अनवाणी पहाटे पळायला लागला. गावातली कुत्री त्याच्या अंगावर भुंकायला लागली आणि तिथेच घात झाला. कुत्र्यांचा आवाज ऐकला आणि गस्तीवरच्या पोलिसांचं लक्ष गेलं आणि एक जण पळतोय हे त्यांच्या लक्षात आलं. गावात घरफोड्याचं सत्र सुरू होतं. 3 पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. आपल्याबरोबर आणखीन काही जण पळायचा व्यायाम करतायत असं समजून तानाजीलाही हुरूप आला आणि तो जास्तच उत्साहात पळायला लागला. आपल्याला बघून चोर पळून जातोय असा पोलिसांचा समज झाला. त्यामुळे ते सुद्धा नेटानं पाठलाग करायला लागले. शेवटी 3 किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडलं. एवढं लांब पळाल्यामुळे पोलिसांची झाली होती दमछाक. त्यांच्या अंगातनं घामाच्या धारा वाहत होत्या आणि त्याचा राग 3 पोलिसांनी त्याच्यावर काढायला सुरुवात केली. त्याला यथेच्छ बडदडून काढलं. पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात चालायला सांगितलं, पण तानाजींनी तिथे यायला ठाम नकार दिला. एका पोलिसांनी अस्सल गावरान भाषेत त्याचा उद्धार केला. पार्श्वभागी बुटात सकट 2-3 लाथा मारल्या. अहो पण मी काय गुन्हा केला असा? गावात चोऱ्या होत आहेत, संशयास्पदरित्या तू पळताना दिसलाय, त्यामुळे तुला यायलाच लागन, एका पोलिसानं दरडावून सांगितलं. आपण असा उघडाच कसा येऊ? माझ्या अंगात फक्त बनियन आणि अंडरपॅन्ट आहे. मग तो विचार तो आधी करायचा होता ना. अहो पण आता चलतो पुढं का घालूलात परत प्याकाटात? त्या पोलिसांनी रुद्रावतार धारण केला. अहो साहेब माझं ऐकून तरी घ्या. मी चोर नाही हो साहेब. मला महाराष्ट्र केसरी व्हायचं आहे. मी पळायचा व्यायाम करतोय. पण फक्त अंडरवेअर आणि बनियन घालून पायात काहीही न घालता हा तरुण पळण्याचा व्यायाम करत असेल याच्यावर पोलीस विश्वास ठेवायला तयार नव्हते. तानाजीला बदडत पोलीस ठाण्यात आणलं गेलं. तिथेही आणखीन पोलिसांनी त्याच्यावर हात धुवून घेतले. पळण्याचा व्यायाम करत होतो याच्यावर विश्वास ठेवायला कोणीही तयार नव्हतं. उलट ते कारण सांगितलं तर आणखी धुलाई करण्यात येत होती. उजाडेपर्यंत हा गोंधळ सुरू होता. हे बघ तो चोर नाही हे तुला सिद्ध करता आलं पाहिजे. आई वडील, नातेवाईक, प्राचार्य यांनी तुझी हमी घेतली ना तर आम्ही तुला सोडतो, एका पोलिसानं सांगितलं. हे बघे तुझ्या वडिलांना घे बोलवून, जाडगेल्या मिशीवाल्या फौजदारानं दरडावत त्याला आदेश दिला.
वडिलांचं नाव काढता तानाजीला पुन्हा एकदा कापरं भरलं. वडील तर काय आता ओल्या फोकानं बदडून काढतील ह्याबद्दल त्याच्या मनात शंका नव्हती. काय बोलावं हे त्याला सुचेना. तो तसाच गप्प उभा राहिला. अरे बाहेऱ्या बाईलोबा, तुला मी काय म्हणतोय कळतंय ना? फौजदाराच्या आवाजाला धार चढली होती. साहेब, वडील नाही तो मला, ते लहानपणी वारले. तानाजीनं कशीबशी थाप मारली. कोणाच्या लहानपणी? त्यांच्या का तुझे? आपण फार मोठा विनोद केला आहे असं समजत तो मिशीवाला फौजदार जोरात हसला. साहेबच जोरात हसले म्हणून नियमाचा भाग इतर पोलीस जोरात हसले. तानाजी मात्र निमूटपणे मान खाली घालून उभा होता. माझ्या कॉलेजचे प्राचार्य घेतील माझी हमी. मग ठीक आहे रे, घेऊन जा ह्याला कॉलेजमध्ये आणि प्राचार्यांकडनं लिहून आणा. आता ह्या अवतारात प्राचार्यांकडे जावं लागणार ह्या कल्पनेनं तानाजीला घाम फुटला. मी काय म्हणतो साहेब, तुम्ही प्राचार्यांना इकडं बोलवा ना. अरे हे भोसडीचे, लय मोठा झाला का तू? प्राचार्यासारख्या मोठ्या माणसांना तसदी द्यायला लावतो. गप जायचं पोलिसाच्या बरोबर. प्राचार्याने दिलेला कागद माझ्याकडे दे आणि नंतर घर गाठायचं, आधी सांगून ठेवतोय. फौजदारांनी दम दिला. कॉलेजमध्ये जाऊन आपल्या आबरूची लक्तरं वेशीवर टांगण्यापेक्षा वडिलांकडनं मार खाल्लेला बारा असा विचार तानाजीने केला. तो म्हणाला, साहेब, प्राचार्यांकडे मला नेण्यापेक्षा माझ्या वडिलांना बोलवा ना. अरे पेपाने, आत्ता म्हणला होता ना माझे वडील वारले म्हणून, मग आता काय त्यांना काय स्वर्गातनं बोलून आणणार का काय? नाही, मी भीतीपोटी म्हणालो, पण वाक्य पूर्ण व्हायच्या आधी त्या फौजदाराचा राकट हात तानाजीच्या कानशिलावर बसला. त्याच्या डोळ्यापुढे अंधारीच आली. आयला उंदरे, फौजदारापुढं खोटं बोलतो तू? अरे तुझ्यासारखे 56 बोरटे चोर सरळ केलेत मी. जरा याला घेऊन कॉलेजमध्ये जा चला. त्यामुळे नाईलाजास्तव 2 पोलिसांच्या समवेत तो कॉलेजच्या दिशेनं जायला लागला. अंडरवेअर, फाटकी बनियन, अनवाणी, पारोसा चेहरा, विस्कटलेले केस आणि मारून मारून तोंड सुजलेलं, अशा अवस्थेत तानाजी त्या पोलिसांच्या बरोबर चालायला लागला. पोलीस ठाणं ते कॉलेज 1 किलोमीटरचं अंतर होतं आणि हा रस्ता भर बाजारपेठेतनं जात होता. कपडे तरी अंगावर घालू द्या ही सूचनासुद्धा पोलिसांनी फेटाळून लावली. त्यांनी त्याला तसाच पुढे घालून आणला. भर बाजारपेठेतनं त्याची वरात निघाली. हे दृश्य बघण्यासाठी अनेक घरातनं माणसं डोकून बघायला लागली. बापरे, मोठा दरोडेखोर दिसतोय हा. मला वाटतं कोणाचा तरी खून केला असेल याने. पण चेहऱ्यावरनं बघा ना, किती गरीब दिसतोय नाही का? अगं बाई, हा तर चोरमुल्यांचा तानाजी दिसतोय. आता काय नवीन यांनी लपडं केलं कोणाला माहिती? बाई ग, याची अशी वरात काढली म्हणजे काहीतरी मोठं लचांडा असणार. हे असले संवाद तानाजीला ऐकू येत होते, पण त्याने एकदा खाली घातलेली मान वर उचललीच नाही. ते 1 किलोमीटरचं अंतर त्याला 50 किलोमीटरपेक्षा जास्त वाटलं. कॉलेजमध्ये येईपर्यंत सकाळचे 11 वाजले होते. त्यामुळे कॉलेजात विद्यार्थी, प्राध्यापक यांची मोठी गर्दी झालेली होती. तानाजीला या वेशात बघून सगळ्या मंडळींनी तोंडात बोटं घातली. त्याच्या वर्गातल्या मित्रांना सुद्धा काय गौडबांग आलंय कळेना असं झालं. त्याला अशा अवस्थेत बघण्यासाठी मोठी गर्दी झाली. डोंबाऱ्याचा खेळ बघताना जशी गोल गर्दी होते तशी गर्दी झाली आणि तानाजी खाली मान घालून उभा होता. तेवढ्यात प्राचार्यांनी पोलिसांसह तानाजीला आतमध्ये बोलवून घेतलं. त्यांनी तानाजीविषयी बरीचशी नापसंती व्यक्त केली, पण तानाजींनी सगळी सत्य परिस्थिती त्यांना सांगितली. प्राचार्यांना त्याच्याविषयी सहानुभूती वाटायला लागली आणि पोलिसांना हवी ती माहिती त्यांनी लिहून दिली. केबिनमधनं बाहेर पडल्यानंतर अनेक जण त्याची ही अवस्था बघून फिदी हसत होते आणि तानाजीच्या दुर्दैवानं त्याच्या वर्गातल्या मुलींचा एक घोळका समोरनं आला. तानाजीची ही अवस्था बघून त्यातल्या प्रत्येकीने रुमाल तोंडाला लावत बावळट्ट ध्यान म्हणून त्याची संभावना केली आणि ह्या घोळक्यातच त्याच्या हृदयाची धडकन प्राणप्रिया मंजिरीसुद्धा होती. तिनेही उकिरड्यात लोळून आले वाटतं गाढव असं शेलकं बोलत तोंड फिरवलं. मुलींचा हा घोळका बघून तर तानाजीला मेल्याहून मेल्यासारखं झालं. पृथ्वी दुभंगून आपल्याला पोटामध्ये घेईल तर बरं होईल असं त्याला वाटायला लागलं. पोलीस ठाण्यातनं घरी आल्यानंतर आंघोळ वगैरे करून तानाजी कसाबसा तयार झाला. त्यानंतर पुढचा आठवडाभर तो कॉलेजकडे फिरकलाच नाही. नंतर कॉलेजमध्ये गेल्यावर सगळ्या मुली आपल्याकडे बघून हसतायत हेच दृश्य त्याला दिसायला लागलं. खाली मान घालून तो वर्गात बसायला लागला
आणि महाराष्ट्र केसरी व्हायचं त्याचं स्वप्न हवेतच विरून गेलं.